10 दिवसांनंतर आज सर्वत्र लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत साश्रू नयनांनी या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष व्यवस्था। विसर्जनासाठी यंदा गुजरातमध्ये बनवलेला मोटराइज्ड तराफा वापरला जाणार आहे। या तराफ्याच्या चहूबाजूला असणाऱ्या स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडणार आहेत। पुण्यातील गणेश मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मंडई चौकात राष्ट्रीय कला अकादमीकडून काढण्यात आली भव्य अशी रांगोळी। विसर्जन मिरवणुकीसाठी मंडई चौकात जय्यत तयारीही करण्यात आली आहे। मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक 8 वाजता आता थोड्याच वेळात सुरू होईल। थोड्याच वेळात मंडपातील शेवटची आरती पार पडलेली आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू आहे। उत्तर पूजा झाल्यानंतर 11 वाजता ही विसर्जन मिरवणूक निघेल। 105 वर्षाची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा हा चिंतामणी। मुंबईत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात। भगवान श्रीरामांच्या रूपातील गणपती बाप्पाच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक सुरू। बाप्पाच्या निरोपासाठी पालिकेसह पोलीस प्रशासनही सज्ज। गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची खबरदारी। मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी गिरगाव चौपाटीवरील सुरक्षेचा आढावा घेतलाय। बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर। अजित पवारांनी पुण्यात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। अजित पवारांकडून सपत्नीक दगडूशेठ गणपतीची पूजा। मुख्यमंत्री फडणवीसांची दहिसरमधील प्रवीण दरेकरांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट। फडणवीसांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचं दर्शन घेतलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या चरणी लीन। एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। पुण्यात नाना पाटेकरांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। नाम फाउंडेशन आणि सिंदूर महारक्तदान यात्रा अशा अनेक विषयांवर चर्चा झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर परळच्या राजाच्या चरणी लीन। मिलिंद नार्वेकरांकडून परळच्या राजाचं दर्शन। मत्स्य आणि वनविकास मंत्री नितेश राणेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। लालबागच्या राजा मंडळाकडून नितेश राणे यांचा सत्कार। मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरे ब्रँड स्वागत कक्षाची उभारणी। 10,000 वडापाव आणि 10,000 लाडूंचं वाटप होणार आहे। दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्र फोटो मी मराठी सामाजिक शैक्षणिक संस्थेकडून आयोजन। मुंबईत गणपती विसर्जनासाठी 18,000 पोलीस तैनात। मुंबईत 10,000 कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नजर। पहिल्यांदाच एआयचा वापर होणार, पोलिसांची माहिती। गिरगाव चौपाटीवर अनेक ठिकाणी पालिकेकडून कृत्रिम तलावांची उभारणी। समुद्राचं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी आणि गणेश भक्तांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी पालिकेचा पुढाकार। मुंबई महानगरासहित कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी। अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टीबाबत भाजपची होती मागणी। मुंबई, ठाण्यासह पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील महाविद्यालय बंद राहणार। कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो। प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर। व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांचं स्पष्टीकरण। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणारे अजितदादा आता पोलीस अधिकाऱ्यांना दम देत आहेत। अजित पवार, कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? इतरांना कायदा शिकवता, तुम्ही काय करता? संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्र पक्षांकडूनच अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न। आयपीएस महिला अधिकाऱ्यांसोबतच्या संवादावरून रोहित पवार यांचा आरोप। अधिकाऱ्यांना धमकावून आणि दबाव टाकून काम करणारे लोकशाहीला मानत नाही। सत्ता म्हणजे मालक, प्रत्येकाला सत्तेचा माज आलाय। विजय वडेट्टीवारांची टीका। अजितदादांचा आवाजच तसा आहे, आमच्याशीही त्याच टोनमध्ये बोलतात। त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला, हा अजितदादांचा मोठेपणा। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। अजितदादा चुकीच्या कामासाठी कोणाला फोन करत नाही। अजित पवारांची भूमिका नियमातील कामांसाठीच असते। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस सोडले तर बाकी सर्वांमध्ये सत्तेची मगरुरी। अजित पवारांवर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। दादांची ती स्टाईल आहे, स्टाईलच्या जोरावर हे सर्व चालतंय। दादांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला हवी, आव्हाडांची प्रतिक्रिया। संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा महिला अधिकाऱ्याला असं बोलले। मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाही। त्या महिला अधिकारी बोलल्या ते काही चूक बोलल्या नाही। प्रकाश महाजन यांची अजित पवारांवर टीका।
सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तक्रार. गावातील लोकांवर पोलिसांनी बंदूक रोखली. कोरडू गावाचे सरपंच उमेश पाटलांचा आरोप. काही जण हॉकी स्टिक घेऊन गावकऱ्यांवर धावून गेले असाही सरपंच यांचा दावा. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत मुधोजी राजेंचं निवेदन. येवलावाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा. मंत्रिपद देऊन भुजबळांना बळीचा बकरा बनवलं. हा GR आहे, त्यामुळे कोर्टात गेले तरी काही होत नाही. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. ओबीसी हा भाजपचा DNA असं भाजपचे नेते म्हणतात. मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनेच ठरवावं. मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट. GR बद्दल भुजबळांना संशय. हैदराबाद गॅझेटचा सरसकट वापर केला तर ओबीसीत मोठ्या प्रमाणात नोंदी येतील असं भुजबळांना वाटतं. ओबीसी समाजाच्या उपसमितीत संभ्रम असणाऱ्या वाक्यांवर चर्चा होईल. मंत्री बावनकुळेंची माहिती. मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे दोन्ही गट समाधानी असतील तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करू नये. मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा. खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक. GRमुळे मराठवाड्याला फायदा होणार. मराठवाड्याला काही मिळू नये अशी काही लोकांची भावना आहे. आम्ही कुणाच्या ताटातला घेत नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मंडल आयोग शरद पवारांनी लागू केला असं म्हणणाऱ्यांचं कानफाट फोडा. लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. तर जरांगे नावाचं भूत पवारांनी महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवल्याचा हाकेंचा पुनरुच्चार. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही बारामतीत लक्ष्मण हाकेंचा मोर्चा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला GRचा अर्थ समजावून सांगावा. मराठ्याला टप्प्याटप्प्यानं ओबीसीत घुसवणार का? लक्ष्मण हाकेंचा सवाल. लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा. नेत्यांच्या भूमिकेने समाजाची दिशाभूल होऊ नये. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत केली आहे, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्रातील जनतेनं निश्चिंत राहावं. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. GRमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा. जरांगेंची विखेंकडे मागणी. तर GRमध्ये दुरुस्ती करता येईल. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. ओबीसीतून मराठा आरक्षण देणं हा भांडणं लावण्याचा प्रकार. सरकारला अशा प्रकारे आरक्षण देण्याचा अधिकार नाही. सरकारनं जबरदस्तीचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. फायदा कोणालाही होऊ द्या. ओबीसीलाच मतदान करतील. ओबीसी नाही तर SC STला मतदान करतील. आमच्या आरक्षणाचा नडीचा घोट घेणाऱ्यांना बाजूला करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर हाकेंची प्रतिक्रिया. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाची हत्या. पुण्याच्या नानापेठ परिसरात तरुणावर 3 गोळ्या झाडल्या. चव्हाणचे आदेश. मुंबईवर भाजपचा महापौर म्हणजे गुजराती महापौर होणार. मात्र महापालिकेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीतून मराठी माणसांचाच भगवा फडकणार. संजय राऊतांचं वक्तव्य. भ्रष्टाचार मुक्त महापालिकेला प्रशासन देण्यासाठी मुंबईकर भाजपला सत्ता देतील. ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापालिकेवर महायुतीचा महापौर बसवण्याचा मुंबईकरांचा निर्धार. भाजप अध्यक्ष अमित साटम यांना विश्वास. मिलिंद देवरा यांची हकलपट्टी करायला पाहिजे होती. शिंदेंचा खासदार आंदोलनावरून पत्र पाठवतो. हेच का त्यांचं मराठी प्रेम? तथाकथित भला माणूस शहांना घाबरतो का? मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. भाजपाले जसं कुणालाही पक्षात घेतात तसं तुम्ही इंग्रजी माध्यमातील मुलं फोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत घ्या. मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला. साताऱ्याच्या फलटणमधील एका कार्यक्रमात रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर. भांडण्यात कुठे थांबायचं हे आम्हाला कळतं. रामराजे नाईक निंबाळकरांचं विधान. तर रणजित नाईक निंबाळकरांनी आपल्या भाषणात रामराजेंविषयी बोलणं टाळलंय. मोहन भागवत म्हणतात 3 अपत्य जन्माला घाला. तर दुसरीकडे निवडणूक आयोगानं काहींना 50 अपत्यांचे बाप असल्याचं दाखवलंय. वडेट्टीवारांचा निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा. गोंदियामध्ये शेतकरी आत्महत्येवर भाषण करत असताना एक कार्यकर्त्याने टाळ्या वाजवल्यानं बच्चू कडू चांगलेच भडकले. स्टेजवर बसलेल्या एका कार्यकर्त्याने टाळ्या वाजवल्या. इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्याजवळ फक्त 5% शेती राहिली. 95% शेती ही उद्योगपतींच्या घशात. समृद्धी फक्त मोठ्या खासगी कारखानदारांसाठी केलेली व्यवस्था. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची सरकारवर टीका. लाडकी बहिणी योजनेवर विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न. कितीही संभ्रम पसरवला तरी लाडकी बहिणी योजना अविरत सुरू राहणार. आदित्य तटकरे यांचा विरोधकांवर निशाणा. नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून चिंतन शिबिराचं आयोजन. 19 सप्टेंबरला नागपुरात हे चिंतन शिबिर होणार. सुनील तटकरे यांची माहिती.
पुणे शहरातील 17 प्रमुख रस्ते बंद, जड वाहनं शहरात येण्यास बंदी. अलका चौकात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅनद्वारे पुणे पोलिसांची नजर. नागपूर शहरात गणेश विसर्जनासाठी 419 ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम कुंडातच विसर्जन करण्याचं आवाहन. नंदुरबारच्या नवयुवक व्यायामशाळा लक्ष्मीनगर हवालवाड्याच्या वतीनं गणरायाची महाआरती. आकर्षक रोषणाई करत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते गणरायाची आरती. सोलापूरच्या अकलूजमध्ये नागराज गणेशोत्सव मंडळानं पावनखिंडीचा देखावा सादर केला. पावनखिंड हा ऐतिहासिक देखावा सादर करत मावळ्यांच्या लढतानाचे हुबेहूब देखावे साकारले. देखावा पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी पोलीस दल सज्ज. 219 विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस दलासोबतच ड्रोन कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर. तर 112 सराईत गुन्हेगारांना मिरवणुकीत बंदी. पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरेंनी एकत्र यावं ही श्रींची इच्छा असा आशय बॅनरवर छापण्यात आलाय. मराठी अभिनेते आशिष वारंग यांचं निधन. आशिष वारंग यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. वारंग यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभागरचनेवर 264 हरकती. सर्व हरकतींवर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर. मुंबई विद्यापीठाला पहिल्या 10 मध्ये स्थान नाही. सर्वसाधारण विद्यापीठांच्या 50 संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ 3 विद्यापीठं. पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठानं पहिला क्रमांक